हसायली ग माय माझी शोनी. काय झालं रे पिल्लू? तुमच्या मम्मीनं पाणी तपवलंय की नाही की? अगं विद्या, अगं लय उशीर झालाय ग. लेकराला आंघोळी घाल. दूध पितात आणि झोपतात मग. काय हाय? अगं म्हणलं पाणी तपलं की नाही, लेकरं आंघोळी करतात ग. घरात का दुसरे काम नाहीत की काय? मला का हेच काम करत बसू? ह्याला दूध तपून द्या, याची मसाज करा, ह्याला झोक्यात टाका. ह्याचं झालं नाही की लगेच मग तुमचं चालू होतंय. चहाच करून दे, नाश्त्यामध्ये हेच करून दे, स्वयंपाकाला असंच पाहिजे. तुम्ही का मला घरातली कामवाली बाई समजलं की काय? ह्या दोघी जवळपासून झाल्या तेव्हापासून मला सुखानं जगता येईना झालंय. कधीही उठतात आणि कधीही बोंबलत राहतात. रात्रीला झोप नाही शांत आणि दिवसा तुम्ही झोपू देत जाऊ नका. अगं तसं नाही ग विद्या. अगं कामून असं बोलत राहतीस ग विद्या. अगं का लेकरं दुसऱ्याचे नव्हतं, काही नव्हतं ग. जन्म घातलास की ग, 9 महिने पोटात ठेवलंस की, मग असं कामून बोलतेस ताईला तू? अगं लहान होतं ग म्हणून त्रास देतात. कळू लागले की कहाला एवढं तुझ्या मागं लागतील ग. हे बघा आत्या, उग मला विनाकारण लेक्चर देत बसू नका. बघा तुम्ही, तुमचा लेक जाऊन बसते तिकडं 4-4 दिवस आणि घर मला सांभाळावं लागतंय. अगं ते का फिरायला जाते की काय? कामधंदे होते की नाहीत त्याला? आता 2-2 पोरी झाल्या, आता बघावं लागल की नाही पोटा पाण्याचं काहीतरी. हो मग गेले तर मग मला सोबत घेऊन जायला काय झालं? मी का टोचते की काय त्याला तिथं? विद्या, ते 4-5 दिवसासाठी गेलेला असते, 10-12 दिवस इकडेच घालतंय ना. मग महिन्यातून 1-2दा जायला काय हरकत आहे? तुला तिथं महिनाभर नेऊन ठेवलं आणि इकडे येऊन राहील की काय ती? तुम्ही बरे लेखाकडून बोलता. अगं बघ ग विद्या, खाली लेकरं तुरु तुरु आले ग तुझ्या पायापाशी खेळायला. तर यायला काय लागले खेळायला? काय लय मोठी गोष्ट नाही, काय नाही. रात्रभर रडतात दोघी बी. ए हा बाजूला. काय माय बाई है का ही? माय भाई लेकरायची आणि अशी करती लेकरायला. आता लाताना कोणी मारून जावाव का? काय करावीच? ये माय ये, रडू नको, ये पिल्लू. बोमल, तुला किती बोमलायचे ती? रात्र काय ना दिवस काय ना, नुसतं बोमला बोमलीत चालू आहे यायचं. सुखानं झोपू देईना झालं आता. हिचं झालं की तिचं, तिचं झालं की हिचं. आयुष्य बर्बाद झाल्यासारखं वाटायलंय मला माझं. कुठून दिवस उगवला होता की या माणसासंग मोह लग्न झालं आणि ह्या झळमटल्या पोरी 24 घंटे बोंबलत राहतात. मला का त्रास द्यायला जन्मल्या तर की का आहे की? अगं विद्या, लेकर कामून रडायलेत ग. तूच कमी भती, कामून रडायलेत म्हण. ह्या लेकरायचे लेकर लय जोर असेल ना तर स्वतःच्या रूम मध्ये घेऊन जावाव, मग ह्यापाशी कहाला सोडा. अगं विद्या, रडू दे, किती लेकर रडायचे ते, मी काय घेणारच नाही. अगं विद्या, अशी कशी झोप लागली ग? लेकरू किती रडायले ग. दुधाची बाटली खाली पडली लेकराची. उठ ना ग, अशी कशी माय हस. घे मग, घे दूध घे. काय माय लेकराचा वनवास ग. माय असताना सुद्धा वनवास व्हायलाय म्हणलं तर काय म्हणाव या काळामध्ये. माय नसताना तरी गोष्ट वेगळी आहे, लेकराचा वनवास होते. पण माय पुढं असताना एवढा वनवास कुठं न्याय नेवाव रे देवा. लेकर वय म्हणता वयना झाले तर, आणि ह्या 2-2 सोन्यासारख्या लेकी दिल्या त्या देवानं. आणि ही त्याच्याकडं बराबर बघना झाली, प्रेम देईना झाली स्वतःच. काय दिवस दाखवायला रे देवा तू. काय म्हणल्या तुम्ही? एवढेच लेकरं लय गोड वाटत असतील ना तर स्वतःच्या रूम मध्ये घेऊन झोपत राहा. मया माग लावू नका ही सनी. एक तर तुमच्या घरातले सगळे दिवसभर काम करा, नंतर या पोरीवर लक्ष द्या. तुम्हाला काय वाटायलंय का हेच काम करत राहू की काय मी? मला नाही पाहिजे असे लेकरं. मला इथे राहायचं बी नाही आता, खूप झालं. यायचं खूप दिवसाचं बघायले मी. माझ्या जीवावर सोडून चाललेत लेकरं हे घरदारन तुम्हाला. अगं विद्या, जरा विचार करून बोलत जाय. काही बोलत जाऊ नको तोंडाला आलं तसं. लेकरं तू सांभाळणार नाही तर का बाजूच्या बाहाला बोलवा सांभाळायला लेकरं तू? हे माय भस्की जन्मदाती.
नुसता वनवास करत राहिलीस त्या लेकरायचा. लेकरू रडायले नुसतं. आपण बिनघोर झोपलीस, खाली दुधाची बाटली पडली लेकराची. आ तुला एवढ्या गोष्टी कळना झाल्यात का ग? का लहान नाहीस, काही नाहीस ना? 2-2 लेकराला जन्म घातलास ना तू. हो, हीच चुकी झाली माझी की तुमच्या पोरासोबत माझं लग्न झालं आणि ह्या 2-2 पोरी झाल्यात. मला लई मोठी चुकी झाली. मला नाही पाहिजे ह्या पोरी. घेऊन जा तुमच्या रूम मध्ये, झोपू द्या मला सुखानं. नुसतं जिनं मुश्किल केलंय ह्या लेकरायनं या बाईनं. लई जोर असेल ना तर घेऊन बस रात्रभर पाजत बस दूध प्यायला. विद्या, एवढी मोठी बॅग घेऊन कुठं निघालीस बाई? नाही विचारलं तर बरं होईल. का म्हणून विद्या, काय झालं? झालंय, खूप झालंय. आता इथं राहणार नाही मी. म्हणजे काय म्हणणं आहे तुझं? आता हे घरदार सोडून चालले आणि हे 2 लेकरं. काय म्हणालीस विद्या तू? 2 लेकरं? अगं वेडी बिडी झाली की काय तू? हो, हे 2 लेकरं सोडून चालले. मला नाही पाहिजे हे लेकरं. रोजची ह्याची किटकिट. 24 घंट्यामध्ये 12 घंटे तर हे नुसते रडण्यातच घरात असतील. 5-6 महिने झालं नुसतं हेच करण्यातच दिवस गेले माझे. जीवन जगण्याची तर संधीच भेटली नाही मला. नाही पाहिजे अशा पोरी मला सुखानं जगायचंय. आता खूप झालं, मी नाही सहन करू शकत यांना. अगं विद्या, कसं बोलायली ग तू? अगं तुझ्या पोटच्या लेकी होता ना ग. असं कसं सोडून जाऊ शकतीस त्यांना तू? हो, पोटच्या लेकी होता म्हणून तर 5-6 महिने याच्यापाशी राहिले, नाही तर तेव्हा सोडून गेले असते. अगं जन्मदाती हसकी ग. माया ममता नाही का तुझ्यामध्ये दराशी पण? नको विद्या, नको जाऊ लेकरायला सोडून तू. अगं लेकरं कोणाकडे बघतील ग? अगं माय बस गतायची तू. अगं एवढ्या सोन्यासारख्या लेकी कोणाला भेटतात ग? अगं लेकराची जातच राहते ग. काय कळतंय त्याला? 2-3 वर्ष होईपर्यंत लेकराला काय कळत नाही ग विद्या. अगं आता रडायले तर ग, पण कळू लागल्यावर कहाला रडतील? एवढा अत्याचार करून जाऊ नको त्याच्यावर तू. राक्षणाचा असतो, पण लेकर आयुष्यभराचे असतात ग. ज्या पोटातून ती जन्मली त्याच पोटाला आज त्यांचं ओझं का वाटतंय तुला? विद्या, जर आईनच पाठ फिरवली तर याची मुकल्या जीवाकडे कोण बघायचं ग? माझ्या पुढे नाही रडणं पडणं बंद करा. मला काही घेणं देणं नाही कोणावरून. हा बाजूला. विद्या, ऐक ग माझं, जाऊ नकोस अशाची मुकल्या लेकरांना सोडून. अगं आई होण्यासाठी परिपूर्ण असणं लागत नाही ग, फक्त थांबणं लागतं. सोडून जाणं सोपं असतं, पण धरून ठेवणं हे खरं आई पण आहे. आज जर तू गेलीस तर ही लेकरं अनाथ होतील ग. आणि उद्या तुला माफ करणं त्यांना शिकवावं लागेल. काही भरगडत बसू नका. नाही पाहिजे मला असे लेकरं. सांगितले ना, सांभाळत बसा. विद्या थांब, जाऊ नको, तुझ्या पाया पडते मी. याची मुकल्या लेकरांना सोडून जाऊ नको तू. हात सोडा माझा. अगं विद्या, जाऊ नको ग. मीनाक्षी, आपल्या वैभवसाठी पाहुणे आहेत म्हण. अहो पाहुणे तर आहेत हो, पण वैभवच कुठं आहे इथं? ते मुंबईला असल्यामुळं त्याला कितीतरी पाहुणे येऊन जातात. त्याचं येणं होईना काही नाही. कुठपर्यंत त्याला सांगाव? आई, विद्या, तू? भाई, अचानक कसं काय? माझ्या 2 नाती कशा हाता ग? फै बाजूला बघू दे, घेऊ दे तैला मला जाऊन. जावई आलेत सोबत का बाई आल्यात? अगं लेकर का बाहेरच राहिलेत की काय ग? आई थांब, पहिले मला जाऊन लेकराला आणू दे, नंतर बोल. आई, लेकराला आणलं नाही मी. काय? कामून ग? कामून लेकराला आणलं नाहीस तू? सगळं काय बरं आहे की? जावई कुठं होतं? विद्या, काय झालं बाई? बाबा, विद्या, आई
मी त्या लेकरांना आणलं नाही. काय कामून ग? काय झालं? कामून नाही आणलं लेकराला तू? आई, मला ते लेकरं नकोत. मला त्यांच्या सोबत राहायचं नाही. नुसती रातना दिवस त्यांची किटकिट माया माग. उठता बसता नुसत्या बोंबलत राहतात त्या दोघी पण. विद्या, अक्कल का तुझी विकून आलीस की काय कुठं? तू काय बोलायलीस कळायले तरी का तुला? तुझं डोकं भानावर हाय का नाही? अगं त्या दोन चिमुकल्या लेकरांना तू तिथं सोडून आलीस फक्त रडतात म्हणून? अगं आई हस का कैदासीन हस? आज माझ्याच लेकीची मला लाज वाटायला लागली. हे बघ विद्या, हे काय तू बरोबर केलं नाहीस बघ. तू ज्या पावलाने इथं आलीस ना त्याच पावलाने उलटी जा आता इथून तू. नाही जाणार मी, बिलकुलच नाही जाणार. तुला काय माहित आहे, रातना दिवस तीच किटकिट, रडणं पडणं, जेवताना काय, झोपताना काय, कोणतं काम करताना काय, त्याचं तेच घरानं सुरू आहे माझ्या माग. मी नाही सांभाळणार त्या पोरींना आता. डोक्याच्या वरचं झालं माझ्या आता ते. सुखानं जगता येईना काय नाही. उग किरकिरी झाली माझ्या जीवनामध्ये ती. विद्या, तोंड सांभाळून बोल बघ. वाटेल तसं बोलू नकोस बघ. जीभ सांभाळून बोल. जन्म घातलास की का 9 महिने पोटात ठेवलं की माया कुठं गेली तुई? हो विद्या, चुकीचं केलंस तू हे. जा पोरी जा, तुझ्या 2 पोरींकडे जा. बाबा, मी नाही जाणार. मला नाही पाहिजे ते लेकरं. उग मला परेशान करू नका तुम्ही. विद्या, 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 तू माझ्याकडे आलीस पण बाळा तुझं काळीज मागच राहिले. आईच्या पदराला धरून आलेली मुलगी मी वाढवली, पण आईचा पदर सोडून जाणारी स्त्री आज माझ्या जवळ उभी आहे. तुला का समजत नाहीये मला हे कळत नाहीये. तू का सोडून आलीस त्या लेकरांना? विद्या, आई कधी पळून जात नाही ग. घर लहान असो वा दुःख मोठं, पण आई नेहमी उभी राहते, तुटते पण सोडून जात नाही. तू म्हणतेस तुला ते 2 लेकरं नको, पण विद्या, विद्या, त्यांना तूच हवी आहेस ग. त्यांनी अजून चालायला नीट शिकलेलं नाही आणि तू त्यांना आयुष्यभराची जखम दिलीस विद्या. आज तू परत गेलीस तर फक्त 2 मुली नाही तर एक पिढी वाचेल. आणि नाही गेलीस विद्या तर लक्षात ठेव, जग तुला माफ करेल पण कदाचित तुझं मन तुला कधीच माफ करणार नाही. आई प्लीज, हा प्लीज, मी तुला सांगते रडू नकोस. कारण तू काही जरी केलंस ना तर मी जाणार नाही म्हणजे जाणार नाहीच. विद्या, मीनाक्षी, मीनाक्षी रडू नको, थांब. ती रागात आहे, तिला आपण समज घालू तर जाईल. थोडासा वेळ दे तिला. अहो अहो, पण ते 2 लेकर, ते लेकर कसे राहत असतील, किती रडत असतील. त्यांना त्यांची मम्मी दिसत नसेल. ही मूर्ख पोरगी इथं आली. हा, खरं सांग, तुला तो ड्रेस आवडलेला ना माझा? मला माहीतच होतं की तुला नक्कीच आवडेल, म्हणून तर मी घेतला होता. बरं मला हे सांग, तुझ्या घरच्यांना सांगितलंस ना? बरं चल, मी तुला नंतर कॉल करते. हा विद्या, विद्या चल ना घरी. काय हे लहान लेकरासारखं करायली तू? हे बघा, मी तुम्हाला खूप वेळा सांगितले आणि मी आता याच्या पुढे सांगणार नाही तुम्हाला. मला तुमच्यासोबत यायचं नाही, त्या घरात यायचं नाही आणि मला तुमच्यासोबत राहायचं पण नाही. आता हे खूप वेळा झालं सांगणं. आता यानंतर पुन्हा इथं येऊ नका. विद्या, या 2 महिन्यामध्ये तुला 10-15 वेळेस घ्यायला आलो असेल मी. तू का करतेस असं? चल, त्या पोरींसाठी चल, माझ्यासाठी येऊ नकोस. अरे ते लेकरं तुझी वाट बघत आहेत. अगं चिमुकल्या पोरी आहेत ग आपल्या, त्यांनी कोणाकडे बघावं? टुकू टुकू तुझी वाट बघतात. त्या नाजूक डोळ्यांनी त्यांना वाटतं त्यांची मम्मी येईल. अगं किती दिवस झाला तुझा चेहरा बघितला नाही त्यांनी. चल विद्या, चल घरी, चल आपल्या घरी चल. बाप रे, एखाद्या माणसाला एवढी लाज वाटली असती ना, इतक्या वेळेस येऊन सुद्धा मी येत नाहीये सोबत, तर का कळत नाहीये की मला तुमच्या सोबत राहायचं नाही.
तुला समजत का नाहीये? माझं डोकं किती वेळा तरी खाणार? कृपया करून मी शेवटचं सांगते, मला तुमच्यासोबत राहायचे नाही आणि मला त्या 2 पोरी पाहिजे नाही. तुम्ही इथून जा. तुम्ही काही पण केलं ना तरी पण मी येणार नाही. याआधी मी खूप वेळा सांगितले, पण आता माझं डोकं इथं उभं राहून खाऊ नका. मला बाकीचे पण कामं आहेत. विद्या, विद्या ऐक ना. ए बाई, तुला सांगून सांगून ना माझं डोकं पिकून गेलं. काय काय हो, काय झालं? काय झालं? तुझे केस हातात पकडून सांगू का काय झालं म्हणून? किती वेळा सांगितले तुझ्या केसाची ते वेणी टाकत जाय म्हणून. व्यवस्थित राहायला शिक ना जरा असं तरी. बायकाय बघितले असतील रे बापा, पण तुझ्या बायकोपेक्षा कमीच असतील रे बापा. 1 नंबरची मूर्ख बाई आहे तुझी बायको. तुला सांगितलं होतं राकेश मी, तिच्या सोबत लग्न करू नको. अरे जी बाई 2 लेकरायला सोडून येऊ शकते, ती तुझ्या सोबत काय बरोबर राहणार? हो आई, तू एकदम बराबर बोलायलीस. या बाईसोबत मी लग्न करून ना माझं जीवन बर्बाद करून घेतलं. पायावर दगड मारलाय, दगड मी. हिला किती वेळा तरी सांगितलं असल, साड्या व्यवस्थित घालत जाय, केसाची वेणी घालून ठेवत जाय, तरी हिचा नखरा संपत नाही. सोसायटीमध्ये नाक कापून ठेवल आपली. हे बघ विद्या, तुला ना मी आखरीचं सांगायलो, नाहीतर ना तू हे केस कापून टाकल. आणि काही गरज नाही या बाईच्या इथं त्या बाईच्या इथं जाऊन बसायची. तुला घर सांभाळ पहिले. आई, मी निघालो ऑफिसला. जाय राकेश, तुझं काय आहे? तू जातोस दिवसभर ऑफिसला, माझ्या डोक्यावर हे वज्ज सोडून जातोस. आई, जर तुला घरात बरं वाटत नसेल तर एखाद्या बाईकडे जाऊन बस. दिवसभर या बाईचं थोबाड बघत बसत जाऊ नको. एक काम कर, जाता जाता त्या मावशीकडे मला सोड. 4-8 दिवस तिथं तरी राहील मी सुखानं. हिचं तर थोबाड सुद्धा बघा वाटना झालंय मला. चल. 1 वर्ष होऊन गेलं माझ्या लग्नाला. मी माझ्या मायबापाच्या विरोधात जाऊन माझ्या नवऱ्याचं, सासूचं न ऐकता माझ्या 2 लेकरांना, माझ्या सोन्यासारख्या पिल्ल्यांना सोडून मी या व्यक्तीसोबत लग्न केलं. अरे बापरे, किती मोठी चुकी केली मी. आई म्हणू लागली, तुला सगळेच माफ करतील, पण तुझं मन तुला कधीच माफ करणार नाही. आणि आज मी 6 महिन्यापासून जे झेलत आले ना, खरंच माझ्या मनाला एका मिनिटाचा सुकून भेटला नाही, शांती भेटली नाही, की मी लग्न करून माझ्या लेकरांना सोडून मी या घरात आले. मला देव सुद्धा माफ करणार नाही. खूपच मोठी चुकी केली मी. काय पश्चाताप, काय करू मी, कुठं करू मी? माझे दिवस ते मला पुन्हा भेटणार नाही. माझ्या कर्माची सजा मला भेटणारच. मी खूप मोठी चुकी केली. छोट्या छोट्या गोष्टीवरून माझा नवरा, माझी सासू मला बोलतात, भांडतात. नवरा तर मारतो सुद्धा. खूप झालं. कपड्याची घडीच का केली नाही, याचा डागच का निघला नाही, भाजीच का बरोबर केली नाही, आतापर्यंत ठीक होत. पण आता तर मला साडीच काऊन घातली, वेणीच काऊन घातली नाही, तेलच काऊन लागलं नाही डोक्याला. सहन करण्याची पण एक लिमिट असते. काय केलं मी? माझ्या सोन्यासारखा संसार सोडून मी इथं आले. देवा मला माफ कर, माफ कर मला. आज माझ्या लग्नाला 5 वर्ष होऊन गेले, तरी मला लेकरू बाळ होईना झालं. बरोबर केलं देवानं माझ्यासोबत. मी त्याची मुकल्यांना सोडून आले होते, त्याची सजा मला भेटली. बरोबर केलं देवानं माझ्यासोबत. न्याय तर मिळणारच ना त्यांना. मी चुकी तर केलीच ना. एवढे सगळे समजून सांगू लागले, तरी मी कुणाचं ऐकलं नाही.
विद्या, काय काय हो? का म्हणून मारलं मला? अगं मूर्ख बाई, तुला सांगून सांगून 5 वर्ष निघून गेले. तुला सांगून कंटाळा आलाय आता मला. तुला म्हणलो होतो की किचन मध्ये चपला घालून येऊ नको. कामून चपल्या घालून हिंडायलीस तू पूर्ण घरानं. अहो अहो थंडीचे दिवस आहेत आणि किचन मध्ये लय थंड लागायले माझ्या पायाला. नुसते पाय झोंबायले तर म्हणून मी घरून आले होते. सकाळी जास्त थंड वाटायले म्हणून आताच घातल्या होत्या पायामध्ये चपल्या मी. मी आता जाऊन काढून येते, पण मारू नका प्लीज. तुझी ना ही नौटंकी बंद कर. माझ्या पुढं ना तुझं रडणं पडणं बंद कर. 5 वर्ष झालेत लग्नाला, एक लेकरू देऊ शकना झालीस मला तू. जर 6 महिन्यात तुला दिवस गेले नाही तर मी तुझ्या सोबत राहणार नाही. सोडून देईल मी तुला. अहो लेकरू होईना झालं, याच्यात माझा काय दोष? मी काय करू? मला पण वाटते मला लेकरू हो, पण होईना झालं. मी काय करू? मी काय चुकले? माझं कुठं चुकतं याच्यामध्ये? तुम्ही असं का म्हणून करायले माझ्या सोबत? 5 वर्षामध्ये माझ्या सोबत तुम्ही कधीतरी चांगलं राहिले का? नुसतं मारहाण, उठता बसता बोलणं. किती त्रास देताय तुम्ही मला. असं का म्हणून करताय? तुझी लायकीच आहे मार खाण्याची. जास्त नखरे करू नकोस, नाही तर माझ्या इतकं वाईट नाही बघ. लवकर चहा ठेव मला आणि घेऊन ये. पाप केले मी. माझ्या चिमुकल्यांना मी सोडलं. देव आता माझ्या वटीत लेकरू पण टाकना झालंय. त्याची शिक्षा भेटली मला. माझ्या चिमुकल्या पोरी, माझ्या पोरींनो मला माफ करा. चुकी केली मी माझ्या पोरींनो. मम्मी आलू पराठा लय छान होता. हो मम्मी, मला तर लय आवडला. माझी जी फ्रेंड आहे ना तिनं पण खाल्ला. लय मस्त बनवून दिला मम्मी. उद्या पण बनवून देशील ना मला? एवढा आवडला तुम्हाला? माझ्या राजकुमारांना जे आवडेल ते नक्कीच मी बनवून देईल. बरं मला हे सांगा, काल जो तुमचा होमवर्क बाकी होता टीचरनं रागवलं तुम्हाला? नाही मम्मी, आज बघितलंच नाही. बुकच तपासली नाही आज. आज नाही तपासली पण उद्या तपासू शकतात ना बेटा. त्याच्यामुळं ना आज करून घ्यायचं मा पिल्लू. हो मम्मा. बरं चला आता मग बाथरूम मध्ये पटकन पाय धुवा, हात धुवा. मी तुम्हाला जेवायला देते दाल भात. हो ग माय, लवकर बसा. मला लई भूक लागली. किती वेळची वाट बघायली तुमची. चला लवकर हात पाय धुवून घ्या. हो मोठी आई. कोण आपण? विद्या. कोण आहे विद्या? या पोरींची फक्त नावाची आई. माझ्या पोरींना. मम्मी हे कोण आहे? मी तुमची मम्मी आहे. तुमची आई आहे. तुमची आई आहे मी. नाही, तुम्ही आमची मम्मी नाही. माझी मम्मी तर ती आहे. विद्या कशाला आलीस पुन्हा इथं? आई मी माझ्या पोरींना बघायला आले. माझ्या चिमुकल्यांना बघायला आले मी इथं. माझ्याकडून चुकी झाली आई मला माफ करा तुम्ही. मी खूप मोठी चुकी केली आई. विद्या, आम्ही कोण तुला माफ करणारे? त्या लेकरांचं लहानपण घेतलंस तू. देव माफ करेल का हे बघ. मला हे सांग, तुझ्या स्वतःच्या मनानं तुला कधी माफ केलं का? आई, मी इथं माझा हक्क घेण्यासाठी आले नाही. मी आज फक्त माझ्या बाळांना बघायसाठी आले होते. ज्यांना मी सोडून गेले त्यांना एकदा बघण्यासाठी आले होते. आई, माझ्या चिमुकल्यांनो, मी तुमची मम्मी होते, फक्त जन्मदाती. पण तुमची खरी मम्मी तर ही आहे. मी तुमच्यासाठी काहीच करू शकले नाही.
तू मला सोडून दिलं. मी खूप मोठं पाप केलं. त्याची सजा मला आज भेटतीये. 8 वर्ष होऊन गेले. मला बाळ झालं नाही आणि आता कुठं मला त्याची किंमत कळाली की मी माझ्या लेकरांना सोडून किती मोठी चुकी केली. माझ्या पोरींनो, तुमची मी मम्मी आहे. फक्त जन्मदाती, फक्त नावाची मम्मी आहे. तुम्हाला बघायला आले होते. माझे डोळे तरसले तुम्हाला बघण्यासाठी. झालं तर मला माफ करा माझ्या पोरींनो, मला माफ करा. मम्मी नाही. मम्मी आमची ही आहे जी आम्हाला रोज पराठे करून देते, नवीन फ्रॉक घालते, अंघोळ घालते, केस विंचरते, डब्बा तयार करून देते, स्कूलला सोडण्यासाठी पण येते. ही आमची मम्मी आहे. तुम्ही आमच्या मम्मी नाही.